नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी डॉक्टर गजानन जयराम गिरे, मुक्काम पोस्ट देऊळगाव माळी, तालुका मेहकर, जिल्हा बुलढाणा. आपले माझे शेती माझे प्रयोग या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आपण आपल्या 14 जून रोजी पेरलेल्या 612 या सोयाबीनमध्ये उभे आहोत आणि यावर आपण 10 जुलै रोजी एक तणनाशकाची फवारणी केली. तर त्याचा आज 17 जुलै त्याचा रिझल्ट बघू कसा येतो. तर आपली ही 14 जून रोजी पेरणी केलेली सोयाबीन आहे. ही आज अशी आहे. यामध्ये आपण 10 जूनला वीड ब्लॉक आणि एजिल असं कॉम्बिनेशन घेऊन त्याची फवारणी केली होती. 500 लिटरसाठी आपण जवळपास 1500 ml म्हणजे 1.5 लिटर वीड ब्लॉक आणि 1.5 लिटर एजिल अशी फवारणी केली होती. आणि या 500 मध्ये आपण जवळपास 5.5 एकर क्षेत्र आपण एका 500 एकरमध्ये फवारलं होतं. आणि आज 7 दिवस झाल्यानंतर सोयाबीन सुरुवातीला थोडी पिवळी पडली होती. ट्रॅक्टरनं फवारल्यामुळे काही ठिकाणी जास्त काही ठिकाणी कमी होतेच. आज आता या ठिकाणी हा केना पाहत आहात. हा केना पिवळा पडलेला आहे आणि थोडा सुकत आहे. काही ठिकाणी नाही, काही ठिकाणी आहे. असा संमिश्र हे झिंजुरडा, ज्याला आपण झिंजुरड्याचं झाड म्हणतो, त्याचा शेंडा करपलेला आहे पण ते हिरवं आहे. हे असं हे थोडंसं केना पिवळा होत आहे, त्यामुळे त्याची वाढ स्टॉप झालेली आहे. पण गाजर गवत आणि इतर तण आता या ठिकाणी निघतंच पिवळा होत आहे. आता या ठिकाणी जे गाजर गवत आहे हे पाहिजे, गाजर गवत हिरवगार गाजर गवत यावर काही असर करत नाही. दुधीसुद्धा तशीच आहे, दुधीवर सुद्धा काही असर झालेला नाही. फक्त एजिलमुळं गवतवर्गीय तण आणि इमॅजिक हायपरमुळं लंब्या पाण्याचा उभट वास पसरणारा केना आणि इतर काही गवतांवर थोडाफार फरक पडलेला आहे. आणि सोयाबीन काही ठिकाणी आपण बघू शकता हे स्कॉर्चिंग आलं होतं आणि याला एक डवरपाळीसुद्धा झालेली आहे. पण तणनाशकाचा जवळपास आता आपण 9 ते 10 हजार रुपये खर्च करतो आणि तणनाशकाचे जे काही लेबल क्लेम असतात त्याप्रमाणे यामध्ये रिझल्ट दिसत नाही. तण बऱ्याच अंशी तसंच राहतं. ज्या ठिकाणी मोठा केना आहे, आता हा या ठिकाणी केना जास्त प्रमाणात आहे. हा फक्त पिवळा पडला आणि जसा तसाच आहे. हे पहा, पिवळा पडत आहे पण पूर्णपणे जात नाही. गाजर गवत तसंच आहे. तर हा जो खर्च होतोय तर हा विनाकारण म्हणायचा की याचा काही उपयोग, थोडाफार उपयोग होतो. 5-10% जे तणांची वाढ होती ती कमी होती आणि त्या 5-10% सोयाबीन आपली वाढती आणि सोयाबीनच्या सावलीमध्ये तण तेवढं वाढत नाही. हे पहा, हा तेना असाच आहे. तर आपण आपल्या शेतात काय परिस्थिती आहे ती कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. कॉमेंट करा आपण कोणते तणनाशक फवारले आणि त्याचा काय अनुभव आला. धन्यवाद.